नमस्कार. मी निर्मिता. माझ्या संस्कृती आणि भ्रमंती या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत ती आषाढी एकादशी निमित्त होणाऱ्या पंढरपूरच्या वारीची, त्याचबरोबर विठोबारायाची आणि वारीत होणाऱ्या खेळांची. चला तर मग सुरुवात करूया. विठोबा. विठुराया. संत तुकोबारायांनी विठोबा शब्दाची उत्पत्ती आपल्या एका अभंगात अत्यंत सोप्या भाषेत केली आहे. वि म्हणजे ज्ञान, ठोबा म्हणजे आकार. ज्ञानाचा आकार किंवा ज्ञानाची मूर्ती म्हणजे विठोबा. पंढरपूर मंदिरात विठुरायाची मूर्ती स्वयंभू असून वालुकामय शिलेची आहे. श्रींच्या मस्तकी मुकुटासारखी उंच कंगोरेदार टोपी, ज्याचा आकार शिवलिंगासारखा आहे. श्रींचे मुख उभट, गाल फुगीर, दृष्टी समचरण आहे. कानी मकरकुंडले तर गळ्यात कौस्तुभमणी आहे. पाठीवर शिंके आणि हृदयस्थानी श्रीवत्सलांछन आहे. श्रींच्या दोन्ही दंडावर अंगद असून मनगटावर मणिबंध आहे. श्री विठ्ठलाने हात कटेवर ठेवलेले असून उजव्या हातात कमळाचा देठ असून हा हात उताणा अंगठा खाली येईल असा टेकवलेला आहे. तर डाव्या हातात शंख आहे. श्रींच्या कमरेला तिहेरी मेखला असून छातीवर उजवीकडे भृगु ऋषींनी पादस्पर्श केलेली खूण आहे. ब्रह्मदेव निघालेली नाभी आणि कमरेला वस्त्र, ज्याचा सुगा पावलापर्यंत आहे. डाव्या पायावर ऋतकेशी नावाच्या दासीचे बोट लावलेली खूण आहे. अशी ही दगडी मूर्ती विटेवर उभी आहे. चला आता बघूया पंढरीची वारी. पंढरीची वारी ही महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील सर्वात मोठी, प्राचीन आणि पवित्र पायी यात्रा आहे. आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीला म्हणजेच आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविक म्हणजेच वारकरी पायी चालत पंढरपूरला जातात. वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावापासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक यात्राच आहे. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. वारी आषाढ आणि कार्तिक अशा दोन्ही महिन्यातील शुद्ध एकादशीला 2 वेळेला होते. याबरोबरच चैत्रवारी आणि माघवारीही होते. आता आपण बघूया वारीचा इतिहास. सुमारे 800 वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत यांनी ही परंपरा सुरू केली असे मानतात. विठ्ठलपंत हे देखील आषाढ आणि कार्तिक महिन्यात वारी करत असत. पालखी सोहळा हा वारीत सुरू करणारे आहेत तुकाराम महाराजांचे सुपुत्र नारायणबाबा. 1685 त्यांनी वारीमध्ये पालखीची पद्धत सुरू केली. प्रमुख पालख्या कोणत्या तर प्रमुख पालख्या आहेत आळंदीवरून संत ज्ञानेश्वर महाराजांची, देहूहून संत तुकाराम महाराज आणि त्र्यंबकेशहून संत निवृत्तीनाथ महाराज यांच्यासह अनेक संतांच्या पालख्या विविध गावातून मार्गस्थ होऊन पंढरपूरला पोहोचतात. आता आपण ज्याबद्दल बोलत आहोत ते वारकरी कोण असतात. वारीमध्ये चालणारा प्रत्येक व्यक्तीला वारकरी म्हणतात. वारकरी संप्रदाय हा खूप मोठा आहे. यामध्ये लहान मोठा, गरीब श्रीमंत असा कोणताही भेद नसतो. वारकऱ्यांच्या समूहाला दिंडी म्हणतात. प्रत्येक दिंडीचे एक स्वतंत्र प्रमुख फडकरी असतात. चालताना टाळ मृदुंगाचा गजर, विठ्ठलाचे अभंग गात वारकरी मार्गक्रमण करत असतात. डोक्यावर तुळस, गळ्यात तुळशीची माळ, कपाळाला अबीर आणि चंदनाचा टिळा हे यांचे वैशिष्ट्य. वाटेत अनेक रिंगण सोहळे होतात, पताकांचे खेळ होतात. हे या वारीचे मुख्य आकर्षण आहे. वारीतील प्रत्येकजण एकमेकांना माऊली असेच संबोधतात, कारण ते एकमेकांमध्ये त्यांची माऊली विठुरायालाच बघत असतात. आता बघूया रिंगण.
वारीच्या दरम्यान होणारे रिंगण हे वारीचे वैशिष्ट्य मानले जाते. कडूसफाटा, वेळापूर, वाखरी येथे रिंगण होते. रिंगण ही एक पवित्र आणि श्रद्धेय संकल्पना आहे. मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात. यातील मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो. याला आदराने माऊलीचा अश्व असे म्हणतात. या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरूढ होतात अशी वारकरी संप्रदायात धारणा आहे. रिंगणानंतर दिंड्यांचे विविध खेळ होतात. हे खेळ होताना टाळ आणि भजन सुरूच असते. हे खेळ खेळणे आणि बघणे हा एक अवर्णनीय अनुभव आहे. तो स्वतःच अनुभवायला पाहिजे. यामध्ये मध्यभागी पालखी ठेवून कडेने पाकळ्यांप्रमाणे रचना करून टाळकरी बसतात. वेगवेगळ्या ठेक्यांवर ज्ञानोबा, तुकाराम हे भजन करतात. या वर्तुळाच्या कडेने पखवाज वादक उभे राहून पखवाज वाजवतात. पाऊस, चिखल काहीही असलं तरीही पावसात आणि चिखलात बसून हा खेळ खेळून वारकरी त्याचा आनंद लुटत असतात. पंढरपुरातील वारकरी या संप्रदायातील एक अत्यंत भावूक आणि उत्साहाचा सोहळा म्हणजे धावा. जेव्हा पालखी विठ्ठल मंदिराच्या जवळ पोचते, उदाहरणार्थ वेळापूर किंवा तोंडले बोंडले जवळील उतारावर, तेव्हा विठ्ठल दर्शनाच्या ओढीने सर्व वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात मनसोक्त धावू लागतात. यामागे एक कथा आहे. असे मानले जाते की पंढरपूरला पायी जात असताना संत तुकाराम महाराज यांना वेळापूर येथील एका छोट्याशा टेकडीवरून विठ्ठलाच्या देवळाच्या कळसाचे दर्शन झाले आणि विठ्ठलाच्या दर्शन ओढीने ते तिथून पंढरपूरपर्यंत धावत गेले. याचे स्मरण म्हणून वारकरी वेळापूरपासून पंढरपूरपर्यंतचा शेवटचा टप्पा धावत जातात. सगळ्यांनी आयुष्यात एकदा तरी वारी करावी, कारण वारीत माणसं, माणुसकी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवावरची श्रद्धा जवळून अनुभवता येते. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कमेंटमध्ये नक्की लिहा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि लिहा विठ्ठल 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 विठ्ठल.